राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंच्या साडीनं पेट घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे। पुण्यातील एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हार घालत असताना टेबलवरील दिव्यामुळे त्यांच्या साडीनं अचानक पेट घेतला। सुदैवानं ही बाब लगेच लक्षात आली आणि मोठा अनर्थ टळला। आज मी किरकोळ घटना घडली तशी ताईंसोबत मी दीप प्रज्वलन करताना साडीला आग लागली, पण ताई या घटनेने कुठेही डगमगून न जाता सलग 3 कार्यक्रम करतात त्याच साडीवर। मी खरं तर ताईंचं कौतुक केलं पाहिजे, पण कार्यकर्त्यांमध्ये चिंता आहे ताई। अरे कसली चिंता, काय नाही, अशा गोष्टी होतात कधीतरी, ते झटकायचं आणि पुढे कामाला लागायचं। या त्याच्यात काय? सेफ्टीच्या निमित्ताने मी एक किरकोळ जरी असली तरी इथून पुढे काय काळजी घ्यावी सार्वजनिक ठिकाणी? तुम्ही एक आता स्वतःलाही तुम्हाला अनुभव आला, म्हणजे स्वतःला पण जपायचं कार्यक्रमात। मॉरल ऑफ द Safety modes स्टोरी काय असतील? सेफ्टी मोड एवढंच आहे की अलर्ट राहणे। म्हणजे मी अलर्ट होते लकीली, त्याच्यामुळे काही ते वाढलं नाही। म्हणजे लकीली माझ्या लगेच लक्षात आलं। आणि मी महिलांना सांगेन की स्वयंपाक करताना किंवा कुठली कृती ज्याच्यात कुठे आगीचा संबंध महिलांचा खरं जास्त होतो, गॅसच्याही ते महिला सारखा स्वयंपाक करत असतात। अनेक वेळा असे चटके दिसतात महिलांना, अरे तव्यावर बोट लागलं, तव्यावर हात लागला। तर सगळ्या महिलांना माझी विनम्रपणे विनंती राहील की अलर्ट राहा। आता मी अलर्टच होते, पण म्हणजे हे कुठल्या हिंजवडीच्या प्रोग्राम मध्ये घडलं? हिंजवडीच्या कराटेच्या प्रोग्राममध्ये झालं। इट्स ओके, ठीक आहे। ओके, कार्यकर्त्यांना काय आवाहन करायला? तर व्हिडिओ खूप व्हायरल कार्यकर्त्यांना नाही, मी सगळ्यांनाच सांगेन सेफ्टी फर्स्ट। जर साडीला होऊ शकतो तर कुर्त्याला जब्ब्याला कशाला येऊ शकतो, त्याच्यामुळे काळजी घ्या। ताई आज मकर संक्रांत आहे, सगळ्यांनी गोड गोड बोलायचं असतं। तुम्हाला ऑब्व्हियसली राजकीय वादविवाद होत असतात, तुम्ही आज कोणाला गोड बोलता? नवऱ्याशी गोड बोलते। ह्याच सुप्रिया ताई। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे। त्या जसं म्हणाल्या, पुण्यातल्या हिंजवडीतल्या कराटे प्रशिक्षण कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमामध्ये दीप प्रज्वलन करताना, म्हणजे दीप प्रज्वलन झाले आणि त्यानंतर कार्यक्रम पुढे नेताना त्यांच्या साडीनं पेट घेतला। मात्र पुढचे 3 कार्यक्रम त्या करतायत, व्यवस्थित आहेत त्या। त्यांनी आवाहन केले नागरिकांना की काळजी करू नका। पुण्याच्या विश्रांतवाडी फुलेनगर आरटीओ कार्यालयाच्या आवारात उभ्या असलेल्या गाड्यांनी पेट घेतल्याची घटना घडली आहे। या 4 कार, 4 लक्झरी बस, एक टेम्पो, एक डंपर अशा एकूण 10 गाड्या जळून खाक झाल्या आहेत। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलेलं आहे। सुदैवानं या आगीत कुणीही जखमी झालेलं नाही, मात्र आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे पुण्याहून दूरध्वनीवरून आपल्या संपर्कात आहेत। अनेकदा पुण्यामध्ये वेगवेगळ्या भागात गाड्या पेटवून देणे, गाड्यांना आगी लावणे असे प्रकार आपण बघतोय। ही फुलेनगर मधली काय घटना आहे चंद्रकांत? ही आरटीओ कार्यालयाच्या आवारातली घटना आहे। हे खरं तर आरटीओने कारवाई दरम्यान जप्त केलेल्या गाड्या आहेत। म्हणजे दंडात्मक कारवाई असेल किंवा नियम तोडले म्हणून आरटीओ ज्या बसेस जप्त करते ना त्यांच्या, आणि ते तिकडे त्यांच्या फुलेवाडीतल्या तिकडे त्या या डम्पिंग यार्डमध्ये त्या गाड्या लावून ठेवतात। तिथंच ही आग लागली आणि त्याच्यात ह्या सगळ्या गाड्या जळून खाक झाल्या। तर आग लावली का लावली गेली, कारण या गाड्या अनेकदा नंतर ते भंगारात विकल्या जातात, त्यांचा निलाव होतो किंवा मालकानी पैसे भरले दंडाचे तर त्यांना परत दिल्या जातात। मग याच्यात आग लावली का लावली गेली हे तपासणं महत्वाचं आहे, कारण ह्या आरटीओच्या अखत्यारीतल्या गाड्यात यांचा नंतर इन्शुरन्स पण क्लेम केला जाणार संबंधित मालकाकडनं, मग ती जबाबदारी कोणाची, असे अनेक विषय आहेत। खरं, पण मग या परिसरात सीसीटीव्ही नव्हते का चंद्रकांत? नाही, सीसीटीव्ही नव्हते। एकदम बॅक साईडला मोकळ्या राहण्यात आरटीओचं जिथं हे सगळे आरटीओ जप्त केलेल्या गाड्या नेऊन लावतं ना तिथलं ते आहे। नंतर तपासात ते समोर येईलच नेमकं लावलंय की काय ते, कारण कार्यालय नाही, बाजूचं जे डम्पिंग यार्ड आहे तिकडं ते आग लागलेली आहे विश्रांतवाडीला। धन्यवाद चंद्रकांत माहिती दिल्याबद्दल। पण जसं चंद्रकांत फुंदे आमचे प्रतिनिधी सांगत होते की नेमकी आता या सगळ्याची जबाबदारी कोण घेणार हे फार महत्वाचं आहे।